कर्जत स्टेशनला बाहेर आलो आम्ही. 2:20ची खोपोली ट्रेन आहे. तो कर्जत शहर फिरायला निघालो आम्ही. जांभूळ काय देत आई? 20ला ते 50 ते 3. अरे वा वा वा. स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आम्ही. ते आमचे मित्र दत्ताराम सावंत आहेत. मी चाललो आहे कुठे पळसधरीला स्वामींच्या मठामध्ये. हा ट्रेनला उशिरा म्हणून बाहेर फेरफटका मारा आलो. कर्जत बाजारपेठ. कर्जत स्टेशन आहे. 2:19 खोपोलीला जाणारी धीमी लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. हे आहे पलडी पुणे आहे ना. हां पळसधरी. आता आम्ही नाव स्टेशन नाव दिसतं ना इकडं उजवीकडून खाली उतरायचं. हां 10 मिनटावर ते बोलतात मंदिर स्वामींचं मठ. बघूया चला. तर हिरवेगार धरती माता हिरवा साडी नेसून तयार आहे. जबरदस्त. तीनला 5 मिनटं आहेत. त्याला सुरुवात केली आहे. खोपोली आणि तिकडून ती पटरी गेली ती लोणावळा मार्ग आहे ना. हा बीड झाला बघ. ते देऊळ आहे ना काळकाईचं देऊळ आहे. कसलं काळकाई? हां खेळा काळकाई देऊळ आहे ना हायवेच्या बाजूला. प्रत्येक लॉरीवाला जाऊन 8 देणार माहिती देणार. हां काळकाई देऊळ आहे. हा बघा इथे हा मोठा पूल आहे. हे बघ मुलं मजा करतात. छान पाणी आहे. हिरवळ साचलेली आहे. झुळझुळ आहे पाणी. हां हां अंघोळ करायला मन करते. काय हां काय बाबू हां हां सर बिस्किट खातो बिस्किट. ये इकडे. श्री काळकाई मंदिर पळसधरी तालुका कर्जत जिल्हा रायगड. छान वाटतं इथे गार. ओम शांती शांती. हे बघा ब्रह्मा विष्णू गुरुदेव दत्त काळकाई माता जागृत देवस्थान. हां हां ये बाबा दिसतोय मी. हां दिसतोय. या कालू काळूला दे. काळू घेतात ना ते पण भरलेले. तुला घे ना बाबा. हे दिसतंय.
बंद झाला वाटतं. दृश्य बघा कसं हिरवीगार. हे मंदिर काय काय देवीचं आहे. तिकडून ट्रेन चालली आहे. पाच इंजिन आहे, 5 इंजिन. काय बघ, काजू झाड आहे बघ, काजू झाड. अरे घरं लागली इथे. हा तो मावशी का नाही गेला आता. हा बघा देऊळ, गावचं देऊळ आहे. माणूस तर इकडे गेला होता रवीचा. रवी भाऊ इकडे गेले होते. व्हिडिओ बघून मी आलो इथे. छात बघूया नाथ ब्रह्म. म्हणजे मराठी आळगा मार्ग. गरबी वडापाव आहे इथे. कांदे बी भेटतात सकाळच्या. कसली फुलं आहे ती. चाफा, लाल चाफा ना. हरिओम स्वामी. मग हा इथे हे बघ, हे बघ, हे बघ. अरे कुठला हनुमान मंदिर, पळसदरी वाडा. आता विहीर लागेल. जांभळं बघ खाली पडलेली. जांभळं झाड आहे. तळा पडलाय जांभळांचा. स्वामी माऊली. रस्त्याने आला, बाई बोलली रस्त्याने लांब पडता म्हणून. हे बघ इथे बघ, हे बघ वडापाव नाश्ता भेटतो. हे बघ तू इथे नाश्ता केला तरी इथे. इथे राहायची सोय आहे. इथे राहायची, नाश्त्याची, चाय कॉफी, बाणा भजी सर्व सोय आहे इथे. आला तर राहू शकता इथे. ही आहे. अरे वा वा, काय सीन दिसते. सुंदर सीन दिसते बघा. हा 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 हा. सुंदर विहीर. अरे पाणी भरपूर आहे. पाणी वाढलं विहिरीचं. पावसामुळे पाणी वाढलं जवळ. समोर दिसते, समोर मठ आला. शांतपणे आहे का. कोकिळ कशी बोलते बघा. कोकिळचा आवाज बघा. ओ ओ. हा विहिरीचं पाणी. इथे यूट्यूबवर येणार तुम्ही लोक. हा यूट्यूबवर येणार. छान आहे. चला छोटं ऊन पडलं कसं बरोबर मधोमध. हा शिखराचा है ना. हिरो आहे बघा. काम चालू आहे. गुरं बघा.
हा ते आणि ते फिरवून हा पगार बघूया आता बरोबर आता वरती पकड लांब पाठी लांब तू नाही दिसस. लांब नाही अजून काय हलवू नको. सामान्य फुलहार वगैरे आहे. हे घेऊ ना हां स्वामींची सह्यागृह आम्ही दर्शन छान झालं आमचं 3 वाजता 15 मिनिटं आली. आता आम्ही चाललो स्टेशनकडे श्री स्वामी समोर. चला ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये साहेब स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद. चला छान दर्शन झालं. 4ची 3:45 4:15 गाडी पकडायची आहे. त्यानंतर ट्रेन नाही आहे. आम्ही आता रस्त्याने चाललो आहे बघा शॉर्टकटने आम्ही रस्त्याने चाललो आहे. श्री स्वामी समर्थ जवळ आहे. 15-20 मिनिट लागली. सावकाश आलो आम्ही 15-20 मिनिटं लागली. कलमाची झाड आहेत. छान इथे राहायची पण सोय आहे प्रायव्हेटमध्ये. जवळपास भिवपुरी धरण आहे. तुम्ही काय काय ठिकाणं आहेत पाहण्यासारखी. पण ट्रेनचा प्रॉब्लेम आहे. टायमिंगच्या ट्रेन आहेत. आणि 4ची ट्रेन गेली की आम्हाला ट्रेन नाही असं बोलतात आहे. हां चला ठीक आहे. हो आम्ही इकडून बाहेर पडलो. इथून हे बघा तलावा किती भरल्या मस्त पैकी. हे अळू आहेत ना हे कसे अळू ते अरे एकदम नरम झाले ते. ही जांभळं राहणारच इकडची जांभळं आपली इकडची चाली का तुमची कसं झाले ग्लासमध्ये 20 रुपये ग्लास 50ला 3 100ला 5 गड्डे आहेत. 100ला 5 जोड्या. अरे बापरे हे शिवळं बघा. आणि काटला हे काय करटोल्या काटला जबरदस्त भाजी. कशी दिली 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. पाऊस झिमझिम पाऊस पडतोय.
आम्ही इथे मोठा पुलावरून चाललो आहे. तिकडनं जे आलो आता इकडून चाललो आहे बघा शॉर्टकट सरळ स्टेशनला. रिमझिम पाऊस पडतो आहे. हां हां छान वाटलं. या मन खंबीर झालं आहे. हां स्वामी शक्ती दिली आहे. तलाव फार मोठा तलाव आहे ते. तिकडे महिला मंडळी कपडे धुत आहेत. स्वामी छत्री दिले उद्घाटन नाही केलं आहे. स्वामी छत्री दिली आम्हाला त्याच्यामुळे उद्घाटन नाही केलं आम्ही. दत्ता मास्तरने आता उद्घाटन केलेलं आहे. बघा कातळ आहे. अरे बा ते पाय टाकी गाववाल्यांनी. ऊन पाऊस पडतोय. आहा आहा ट्रेन आली रे बाबा. ट्रेन किती वाजता आहे मुंबई जायला? येईल काय 4:30ची. चल लवकर बाबा. स्वामी समर्थ. हा पाणी पावसात वाहत असायच्यावरून. दहा मिनटं बोलतात पण 10 मिनटं नाही मित्रांनो. आधार पकडून का सावकाश है ना रे. आपण टकमक बघत निसर्गाचा आस्वाद घेत चालतोय आम्ही. हिरवेगार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे बाळकवींची कविता होती. छान छान. तो तिकडला बघा तिकडून समोर दिसतं काळकाईचं मंदिर. तलाव इकडे काळकाईचं मंदिर. 2 वयामध्ये पुणे लोणार खंडा समोर दिसते ते आहे ना. सुंदर दृश्य. आता ऊन पडून गेलं. हे बघा आता पाऊस पडून ऊन आता पडले. अथांग महासागर. छान छान मग प्रसन्न झालं. सर्व काल्या बसल्या काल्या. तर याच्या आधी ब्रिजवरच्या बसला बोलता कावळा. काल्या दिसते का तुम्हाला काल्या? हा बघा काल्या. उठला काय काल्या उठला. जाऊ का मग तुला आलो वरती स्टेशन. कुणी माणसं नाहीत. 4:30 वाजा आलेत. अर्धा तास लागला परत येताना. हां इथे आता व्हिडिओ मी समाप्त करतोय. स्वामींची कृपा झालेली आहे आमच्यावरती. चला आवडत लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये स्वामी समर्थ यायला विसरू नका. धन्यवाद. चला ट्रेन आली बघा. इथे पाणी पकडायचं ते आली बघा. 4:50 4:28